19 होईपर्यंत माऊलीनं या गणपतीच्या अंगावरचे दागिने, अलंकार, वस्त्र, त्याची सोंड, वक्र असणारी सोंड काय कारण आहे, हातामधल्या फरशू, या सगळ्यांचं वर्णन केलं. आणि इथून पुढच्या ओळीमध्ये आता माऊली वर्णन करतायत ते असणाऱ्या सरस्वती मातेचं वर्णन करतायत. म्हणजे ही पहिलं वर्णन गणपती बाप्पाला, पहिलं वर्णन आद्य स्वरूप असणाऱ्या सगुण ब्रह्माला, दुसरं वर्णन गणपती बाप्पाला, तिसरं वर्णन असणार या सरस्वती मातेला आहे. ते कसं आहे, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदे विश्वमोहिनी नमिलिनिया. आता अभिनव वाग्विलासिनी, नित्य आणि नूतन. अभिनव या शब्दाचा अर्थ बघा, नुसतं नवीन नाही, सातत्यानं नवीन आहे. शिक्षणामध्ये किती बदल होत आहेत, ही सगळी सरस्वतीची रूप